एकमेकांचे काही हा ह्याला हे पळले पळाला ह्याला क्रेडिट मिळतंय म्हणून कोणी जर थांबलं परत ह्याचंच वजन वाढल ह्याने आता उदाहरणार्थ ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आपले 10 कार्यकर्ते प्रमुख आता काम करत असताना काही काम आपल्याकडनं दिली गेली गावागावामध्ये त्यातल्या 3 जणांनी कामं केली 7 जणांनी केली नाही त्या 7 जणांनी म्हणले की तिघांनीच कामं केलेत ना या हिस्से तुमचं तुम्ही आमचं आम्ही निवांत बसतो ही सगळा विषय असा झालेला आहे म्हणजे आमचं ज्या सर्वेक्षणात तर या ठिकाणी कुणाला राशन दुकान दिलं कुणाला एखादं काम मिळालं बांधवांनी आता मी थोडंच कुठला तरी मुंबईचा बार्शीचा कॉन्ट्रॅक्टर एखादा खेड्यामध्ये देणार आहे किंवा आता बार्शी शहरामध्ये काही कामं केली आता पण खाली बसले खाली आता एखादा पळणारा कार्यकर्ता असतो मित्रांनो आता उदाहरणार्थ कोणतं नगरसेवक आहे किंवा भविष्यात नगरसेवक होणार आहे मग आता त्याला एखादं आता एक सगळ्यात कळीचा मुद्दा एक टेंडरच आहे का बरं का बरोबर आहे 1 नंबरचा मुद्दा ते असेल आता तोच पोरगा पुढे होऊन काम करणार आहे ना आता मला सांगा नगरपालिकेची काय कामं निघाली काय 10, 20, 25, 50 लाखाची नेमकं आपण पुण्यातनं मुंबईतनं माणसं काम करायला आणणार आहेत का सांगा आपल्यातलं 10 जणांना कोणतरी एक जण काम करणार नाही का पुढे होणार त्याच्याबद्दल दुसऱ्याचं कारणच नाही ना तुम्ही सांगा आता एखादा गल्लीतली आपली 200 पोर आहेत त्याच्यामध्ये 2-3 जण जरा पुढे होऊन काम करतात आता एखादं काम करायचं म्हणलं तर तीच काम करणार आहे का नाही का 200 जणाला काम मिळतात असं आहे का कुठं ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही सांगतो तुम्हाला मी तर माणूस आहे ब्रह्मदेव तर देणार आहे का फक्त राजकारणाचा अर्थ काय की माझ्या अडचणीला तुम्ही पडावं आणि तुमच्या अडचणीला मी पडावं ह्याच्या व्यक्तिगत राजकारणाचा दुसरा अर्थ मला तर दिसत नाही आणि मी व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामाला फार मोठं महत्व देतो आता सार्वजनिक कामाला मी महत्व देतो मित्रांनो आता उदाहरणार्थ मी तुम्हाला जबाबदारीने सांगितलं होतं ना की 50,000 एकर जमीन आपण 1 वर्षामध्ये बागायत करू आणि येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये 1 लाख एकर जमीन आता इथं सगळीजण बसले आहेत ग्रामीण मध्ये आहेत सगळी शहरातली मीटिंग मी परत घेणार आहे आता या ठिकाणी सगळेजण हजर आहेत सीटी किती जणाला तेवढे हात वर करावं बरोबर आहे सगळे शेतकरी आहेत का नाही कोणाला 2 एकर आहे 5 एकर आहे 10 एकर आहे मग मला सांगा एवढं जरी 1 लाख एकर 5 वर्षात बागायत होणार आहे तर सगळ्याला फायदा होणार आहे का नाही त्या कामाचं काय घेऊन बसताय आपण बरोबर आहे का आता उदाहरणार्थ गावामधली 10 मागा सांगितली 10 मधल्या 2च कार्यकर्त्याला काम मिळणार आहे ना का 10 जणांना मिळणार आहे मला सांगा बरं आता 25-15 जण निधी आला 10 लाखाचे 2 रस्ते आणले आपण किती जणांना काम मिळणार आहे सांगा आता त्याचं तुकडं पाडून द्यायचं का काय काय गावातलं जर उदाहरण घेऊ काय काय जर ह्यांनी काम केलं तरी मिळायला आम्हाला 10 जणांना वाटून द्या कसं होणार आहे सांगा बरं तुम्ही म्हणजे शक्य नाही गोष्ट कशी शक्य आहे गोष्ट सांगा बरं तुम्ही आणि आज कारखान्यांच्या पण बाबतीमध्ये आता वैरागची कंपनी असेल आहेत का वैरागची सगळी जण आता मला सांगा काय कसं करायचं आता आपला पराभव झाला आता कसं कारखान्याचं गणित बांधायचं कसं बांधायचं आता वैरागची बाजारपेठ कशी आता 2,000 मतं मायनस आहे शहरामध्ये इथं 7,500 मतांनी मायनस कुठलं तरी गोळबोल सोडलं नाही आपण काम करायचं काय प्रकार आहे सगळा पण मी लोकसभेला सुद्धा सांगत होतो का नाही आता हात वर करायला होत नाही जाऊ द्या इज्जतीचा पंचनामा होईल किती जणांनी हे सुद्धा मतं दिली ती आपल्या विरोधातल्या खासदारांना हे त्या बसलेल्या 50% दिले असतील मी सांगतो कराय का नाही तर हात वर करायला होत नाही मी शपथावर हात वर केले तर मी हात वर होते अरे ऐका ना पार्टीचं काय धोरण ऐका ना ऐकतच नाही आणि परत नेहमी मला निर्णय बदलायला होता तुम्ही
बाबा राजकारणामध्ये निवडून येऊन द्या, अगर पडू द्या, एका जागेवर ठाम होऊ द्या. आता समजा एका जागेवर ठाम राहा तुम्ही.